एका मुलीची घटना संपूर्ण देशात व्हायरल। एक अतिशय साधी भोळी दिसणारी मुलगी, तिने एका मुलासोबत असं केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला। जेव्हा एक मुलगा छोट्याशा गावातून शहरामध्ये मुलाखत द्यायला आला होता, त्याचं आयुष्य त्या दिवशी बदलणार होतं। बसमधून उतरला, बस स्टँडवर बसला। बस स्टँडवर 100 लोक होते, पण अचानक एक साधी दिसणारी मुलगी त्याच्या शेजारी येऊन बसली। त्याला वाटलं गरीब आहे म्हणून तो मदत करायला गेला, पण त्यानंतर तिने केलं असं काही की त्याचं आयुष्यच बर्बाद झालं। आपण आपल्या समाजात मुलींना देवरूप मानतो, संकटात पडलेल्या स्त्रीला मदत करणं आपलं कर्तव्य मानतो, पण या साध्या भोळ्या गरीब दिसणाऱ्या मुलीने असा धक्कादायक प्रकार केला की त्या मुलाचं एका क्षणात आयुष्य बर्बाद झालं। बसवर उभे असणारे 100 लोक अक्षरशः थक्क झाले जेव्हा पोलिसांनी या मुलीचं खरं रहस्य सांगितलं। या मुलीचा प्रकार इतका धक्कादायक होता की जेव्हा याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडालीये। अक्षरशः कमेंटमध्ये लोक काही शिव्या देत आहेत, तर काही लोक म्हणत आहे कोणाला मदत करायलाच नाही पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण बिघडवणारी घटना घडली आहे। मग नेमकं त्या गर्दीत त्या दिवशी काय घडलं? त्या साध्या भोळ्या दिसणाऱ्या त्या मुलीने त्या मुलासोबत असं काय केलं की एका क्षणात त्याचं आयुष्य बर्बाद झालं? तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या मुलीचं असं काय रहस्य उघड केलं की ज्यामुळे महाराष्ट्राची झोप उडाली? खरंच अनोळखी लोकांना मदत करण्याची गरज आहे का? किती मदत टाळली पाहिजे? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एका साध्या भोळ्या दिसणाऱ्या मुलीने एका मुलाचं आयुष्य एका क्षणात बर्बाद केलं। त्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे महाराष्ट्राला हादरा बसला? अतिशय महत्त्वाची घटना आज घडलेली आहे। पहा, ही कथा सुरू होते। कथेची सुरुवात होते कोल्हापूरच्या एका दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या छोट्याशा खेड्यातून। तिथे आदित्य नावाचा एक तरुण राहायचा। गरिबी काय असते हे त्याने जवळून पाहिलं होतं। वडील दिवसभर शेतात राबायचे आणि आई लोकांच्या घरी धुणी भांडी करून घराचा गाढा हाकायची, पण आदित्यने या गरिबीला कधीही आपलं नशीब मानलं नाही। जिद्दीच्या जोरावर त्याने उच्च शिक्षण पूर्ण केलं। आजचा दिवस त्याच्यासाठी केवळ एक तारीख नव्हती, तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता। पुण्यातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत त्याला मुलाखतीसाठी बोलावलं होतं। प्रचंड मोठं पॅकेज, शहरातलं राहणीमान आणि घराची गरिबी हटवण्याची सुवर्ण संधी त्याच्यासमोर होती। पण आदित्यला हे माहीत नव्हतं की ज्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तो घर सोडत आहे, ती स्वप्न पुण्यातील एका बस स्टँडवर त्याच्यासाठी मृत्यूपाश घेऊन टपलेली आहेत। घरातून निघताना आईने त्याच्या कपाळावर टिळा लावला, तोंडात दही साखर घातली। वडिलांनी आपल्या जुन्या गंजलेल्या कपाटातून मोठ्या कष्टाने साठवलेले काही पैसे त्याच्या हातात टेटवले। बाळा, ही संधी सोडू नकोस। वडिलांचे हे शब्द त्याच्या कानात गुंजत होते। त्याने आपल्या सर्व मूळ कागदपत्रांची फाईल बॅगेत भरली आणि मोठ्या हौसेने घेतलेला नवीन आयफोन खिशात टाकला। एसटी बसमध्ये बसल्यावर त्याला डोळ्यासमोर फक्त एकच चित्र दिसत होतं, आई वडिलांना कष्टांतून मुक्त करणारा एक यशस्वी आदित्य। गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती आणि आदित्य भविष्याच्या स्वप्नात दंग होता। त्याला कल्पनाही नव्हती की शहराच्या सिमेंटच्या जंगलात माणुसकीचा बुरखा पांघरलेली काही श्वापदं त्याच्या शिकारीची वाट पाहत आहेत। पुणे स्टेशनवर उतरल्यावर आदित्यला समोर माणसांचा महासागर दिसला। मुलाखतीला अजून 2-3 तास शिल्लक होते म्हणून त्याने विचार केला की थेट कंपनीत जाण्यापेक्षा बस स्टँडवर बसून एकदा मुलाखतीच्या प्रश्नांची उजळणी करावी। तो एका बाकावर जाऊन बसला। पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि टाय लावलेला तो मुलगा अत्यंत प्रामाणिक आणि सुसंस्कृत दिसत होता। बाजूला 100हून जास्त लोक होते। कुणी चहा पित होतं, कुणी घड्याळाकडे बघत होतं, पण त्याच गर्दीत काही डोळे फक्त आदित्यवर खेळलेले होते। 10-15 मिनिटं झाली असतील आणि तिथे प्रवेश झाला त्या पात्राचा, जिने ही संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली होती। एक मुलगी त्याच्या समोरून चालत आली। अत्यंत साधे, थोडे जुने पण स्वच्छ कपडे, चेहरा इतका निरागस की तिला पाहून कुणालाही दया येईल। ती आदित्याच्या अगदी जवळ येऊन बसली। सुरुवातीला आदित्याला वाटलं की ती एखादी सामान्य प्रवासी असेल, पण तिचं वागणं विचित्र होतं। ती समोर न बघता वारंवार मान तिरकी करून आदित्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत होती। आदित्याला वाटलं की शहरातले लोक कदाचित असेच असतील, पण त्या मुलीच्या नजरेत दडलेला शिकारीचा अंदाज त्याला ओळखता आला नाही। तिथे त्यांच्यामध्ये एक वयस्कर आजी बसल्या होत्या। त्या आजी तिथे असेपर्यंत त्या मुलीने काहीच केलं नाही, जणू काही त्या आजींच्या जाण्याचीच वाट पाहत होती। काही वेळानं त्या आजींची बस आली आणि त्या निघून गेल्या। आता त्या बाकावर फक्त आदित्य आणि ती साधी मुलगी उरली होती। आजी जातच ती मुलगी आदित्याच्या अधिक जवळ सरकली। आदित्यनं जेव्हा वेळ पाहण्यासाठी आपला महागडा फोन खिशातून काढला, तेव्हा त्या मुलीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली। अचानक ती मुलगी हुंदके देऊन रडू लागली। तिचा आवाज कापरा होता। दादा, प्लीज मला मदत कराल का? मी खूप मोठ्या संकटात आहे।
आदित्यला आपल्या आईची शिकवण आठवली. त्याने विचारलं, काय झालं, तू का रडतीयस? तिनं आपल्या आयुष्याचं एक हृदयद्रावक चित्र उभं केलं. मी घरून पळून आले नाहीये दादा, माझ्या आईचं ऑपरेशन आहे. मी घाईघाईत बसमध्ये चढले आणि माझा फोन आणि पैशांचं पाकिट बसमध्येच विसरले. माझे वडील काळजीने व्याकुळ झाले असतील, मला फक्त त्यांना एक फोन करायचा आहे. आदित्यचं मन विरघळलं. तिला मदत करणं त्याला पुण्याचं काम वाटलं. पुढील 15-20 मिनिटं ती त्याच्याशी गप्पा मारत राहिली. तिने इतकं गोड आणि विश्वासाने संवाद साधला की आदित्यला तिच्याबद्दल पूर्णपणे सहानुभूती वाटू लागली. ती बोलताना अधूनमधून बस स्टँडच्या गेटकडे बघून आपल्या केसांवरून हात फिरवत होती. आदित्यला वाटलं ती फक्त आपली केस नीट करत आहे, पण तो एक कोड सिग्नल होता. बस स्टँडच्या गर्दीत उभे असलेल्या 2 धिप्पाड तरुणांसाठी तो इशारा होता की शिकार तयार आहे. आदित्यच्या मागे आता 2 संशयास्पद व्यक्ती फेऱ्या मारू लागल्या होत्या. आदित्य मात्र त्या मुलीच्या शब्दांच्या जाळ्यात इतका अडकला होता की त्याला आजूबाजूच्या जगाचं भान उरलं नव्हतं. अचानक त्या मुलीनं आपला शेवटचा डाव टाकला. दादा, फक्त 2 मिनिटं तुझा फोन मिळेल का? मी माझ्या बाबांना फोन लावते आणि तुला लगेच परत करते. माझा नंबर माझ्या डायरीत आहे, मी फक्त नंबर डायल करते. आदित्यने क्षणाचाही विचार न केला नाही. त्यानं आपला हप्त्यावर घेतलेला महागडा आयफोन तिच्या हातात दिला. तिनं फोन घेतला. हॅलो हॅलो बाबा, रेंज नाहीये वाटतं, असं म्हणत ती बाकावरून उठली. बोलत बोलत ती 10 फूट 15 फूट लांब गेली आणि अचानक गर्दीत गायब झाली. आदित्य दचकला. अगं, माझा फोन, असं ओरडत तो तिच्या मागे धावणार. इतक्यात मागून एका तरुणानं त्याच्या खांद्यावरची बॅग हिसकावली. त्या बॅगेत त्याचे आयुष्यभराचे कष्ट म्हणजेच त्याचे सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट्स होते. आदित्य गोंधळला. फोन पकडू की बॅग? तो बॅग पकडण्यासाठी मागे वळला तर समोरून आलेल्या दुसऱ्या तरुणानं त्याच्या खिशात हात घालून पाकिट मारलं आणि आदित्यला जोरात धक्का दिला. आदित्य जमिनीवर कोसळला. काही सेकंदात ती मुलगी, बॅग चोरणारा आणि पाकिट मारणारा तिघही त्या 100 लोकांच्या गर्दीत वाफेसारखे विरून गेले. आदित्य तिथेच हताश होऊन रडू लागला. आज त्याची मुलाखत होती, पण आता त्याच्याकडे ना ओळखपत्र होतं ना शैक्षणिक कागदपत्र. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा जे वास्तव समोर आलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला. तपासात निष्पन्न झालं की ती मुलगी कोणी साधी भोळी मुलगी नसून एका हायटेक चोरांच्या टोळीची मुख्य सूत्रधार होती. ही टोळी विशेषतः अशा तरुणांना लक्ष्य करते जे शहरात नवीन आहेत, भाबडे दिसतात आणि ज्यांच्याकडे महागडे गॅजेट्स आहेत. ही मुलगी इमोशनल ब्लॅकमेल करण्यात इतकी पटाईत होती की मोठमोठे लोक तिच्या जाळ्यात फसले होते. तपासात पुढे आले की ही मुलगी जाणीवपूर्वक साधे कपडे घालून वावरते जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. केसांवरून हात फिरवणे, मान तिरकी करणे हे सर्व त्यांच्या टोळीचे सांकेतिक इशारे होते. त्यांना तुमच्या फोनपेक्षा तुमच्या बॅगेत जास्त रस असतो, कारण कागदपत्र परत करण्यासाठी ते नंतर मोठ्या रकमेची मागणी करतात. आज आदित्यकडे नोकरी नाही ना त्याची सर्टिफिकेट्स आहेत. एका चुकीच्या मदतीनं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मित्रांनो, ही घटना केवळ आदित्यची नाही तर आपल्या समाजातील बदलता गुन्हेगारी स्वरूपाचा एक आरसा आहे. आपण मदत नक्कीच केली पाहिजे, पण अंधळेपणानं नाही. अनोळखी व्यक्तीला आपला फोन कधीही देऊ नका. त्यांना मदत करायचीच असेल तर स्वतः नंबर डायल करून स्पीकरवर बोलण्यास सांगा. बस स्टँड, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी आपल्या बॅगेवर आणि खिशावर विशेष लक्ष ठेवा. जर कोणी खूप जास्त भावनिक कथा सांगत असेल तर त्यांना जवळच्या हेल्प डेस्क किंवा पोलिसांकडे जाण्याचा सल्ला द्या. गुन्हेगार आता केवळ अंधाऱ्या गल्लीत नाही तर देवीच्या किंवा साध्या मुलीच्या रूपात तुमच्या शेजारी येऊन बसलेले असू शकतात. तुमची एक छोटीशी सावधगिरी तुमचे आयुष्यभराचे कष्ट वाचवू शकते. प्रेक्षकांनो, आता थोडंसं थांबून विचार करा. ज्या बापाने पोटाला चिमटा काढून मुलाला शहरात पाठवलं, ज्या आईने सुखाचा घास मुलाच्या तोंडात जावं म्हणून दही साखर भरवली, त्या आईबापाच्या स्वप्नाचं काय झालं असेल? एका क्षणात एका साध्या दिसणाऱ्या मुलीने आदित्यचं आयुष्य शून्य करून टाकलं. आज आदित्य पुण्याच्या रस्त्यावर वेड्यासारखा फिरतोय. त्याच्याकडे ना त्याचे ओरिजिनल सर्टिफिकेट्स आहेत ना घरी जाण्यासाठी त्याच्या खिशात 1 रुपया. तो आयफोन त्याने हप्त्यावर घेतला होता. त्याचे हप्ते अजूनही त्याचे वडील शेतात राबून भरत आहे. पण फोन तर गेलाच, सोबत त्याचं करिअर आणि आत्मविश्वासही त्या मुलीनं ओरडून नेला. आता प्रश्न उरतो तो आपल्या समाजाचा. आपण म्हणतो माणुसकी जपा, मदत करा, पण आजची परिस्थिती पहा. जर कुणी संकटात असेल तर त्याला मदत करायला आपण 10 वेळा विचार करणार. या अशा टोळ्यांमुळे खऱ्या गरजूंची मदत थांबली आहे. ही मुलगी एकटी नव्हती, तिच्या मागे मोठं रॅकेट आहे जे तुमच्या आमच्या भावनांशी खेळतं. पोलीस तपासात समोर आलं ही मुलगी दिवसाला अशा 2-3 सुशिक्षित मुलांना आपली शिकार बनवते. मला सांगा, अशा मुलींना काय शिक्षा व्हायला हवी? आज आदित्यचं आयुष्य बर्बाद झालं, उद्या तुमच्या आमच्या घरातील कुणी त्या जागी असू शकतं. काय आपण आता कोणावर विश्वास ठेवायचा नाही का? की मदतीचा हात पुढे करण्याआधी समोरच्याचा चेहरा नाही तर त्याचे इरादे तपासायचे का? तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत तुम्ही असता त्या मुलीला तिला फोन दिला असता का?
आणि अशा गुन्हेगारांना जर अद्दल घडवायची असेल तर व्यवस्थेने काय पावलं उचलायला पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट कदाचित कुणाचं तरी आयुष्य वाचू शकते. शेवटी एवढंच सांगेन, गर्दीत सावध राहा. तुमची माणुसकी तुमची ताकद नक्कीच आहे, पण ती तुमची कमजोरी अजिबात बनू देऊ नका. अनोळखी व्यक्ती कितीही रडत असली, किती साधी दिसत असली तरी आपला फोन किंवा आपली महत्त्वाची कागदपत्रे, आपली बॅग, अशा काही महत्त्वाच्या वस्तू त्याच्या हातात सोडू नका. शक्य असेल तर त्यांना पोलीस चौकीचा रस्ता दाखवा. तिथे उपस्थित असणाऱ्या व्यवस्थापनाकडे त्याला घेऊन जा. सावधान राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.